हरिओम. प्रवचन क्रमांक 4, कर्मयोग, अध्याय 3, ओवी 21 ते 31, संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदा श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. आता इतका वेळ अर्जुन देवावर रुसून जे बोलत होता ते थांबवून तो आता देवाची स्तुती करत आहे, कारण त्याला आता देवाकडे मागणे मागायचे आहे. परंतु ही मानवाप्रमाणे बेगडी, ढोंगी सोंगी, तोंडपुजी स्तुती नाही, हे लक्षात घ्यावे. आपल्या वर्तणुकीमधून, कर्तबगारीवरून, भक्तीमधून देवावर रुसण्याचा अर्जुनाने अधिकार प्राप्त केला आहे. कारण तो जसा देवाचा बंधू, सखा, शिष्य आहे, तसाच तो देवापासून कधीही विभक्त नसणारा देवाचा भक्तही आहे. आम्ही मतलबापुरतेच देवाजवळ बसतो, हा फरक आहे. भावार्थ दीपिका, ओवी क्रमांक 21. देवा तुझ ऐसा निजगुरु, आजी आरती धणी का न करू, एथ भीड कवणाची धरू, तू माय आमुची. देवा, मला तुझ्यासारखा आईची ऊब, वात्सल्य, माया, प्रेम देणारा माझ्या हक्काचा गुरु लाभला आहे. तर मी कोणतीही भीड न बाळगता माझ्या इच्छा पूर्ण करून का घेऊ नये? काही हवे असल्यास अपत्य आईकडे निःसंकोचपणे मागते. अपत्याला हसू आले तर ते आईला मिठी मारते आणि रडू आले तरीही ते आईच्या कुशीत शिरते. याचप्रमाणे अर्जुनाचे भगवंत श्रींजवळ आईच्या मायेचे, माऊलीचे नाते आहे. तो देवाला म्हणतो, तू माय आमुची. याचप्रमाणे अर्जुन म्हणतो, देवा तुझ ऐसा निजगुरु. निजचे दोन्ही अर्थ येथे चपकल लागू आहेत. एक निज म्हणजे निकटचा, जवळचा, हक्काचा गुरु, आणि दुसरे निज म्हणजे आत्मज्ञान प्रदान करणारा गुरु. पहिले कारण देवानेच सांगितले आहे की अर्जुन त्याचे दुसरे अंग आहे. तसेच दुसरे कारण देव अर्जुनाला आध्यात्मिक आत्मज्ञान प्रदान करत आहेत. तसे अनेक गुरु असतात, परंतु ते सर्व भौतिक ज्ञान देतात. भौतिक ज्ञानाने गरजा तात्पुरत्या भागतात, गरजेने गरजा वाढत जातात. भौतिक गरजा कधीही पूर्ण तृप्त करत नाहीत. या अशा गरजा सतत तहानलेले ठेवून पुनर्जन्माच्या चक्रात अडकवतात. परंतु निजगुरु शिष्याचे वित्त न चोरता चित्त चोरतो. निजगुरु शिष्याच्या इच्छा सतत वर्धित न करता एकदाच कायम करता त्याला निरीच्छ करतो. निजगुरु शिष्याला गरजेपुरत्या व्यावहारिक शब्दज्ञानाबरोबर मुक्ती प्राप्त करून देणारे आत्मज्ञान देतो. अर्जुन म्हणतो, अशा या माऊली आणि निजगुरु असलेल्या देवाकडे मागणे मागायला संकोच, भीड, लाज कशाला बाळगा? श्लोक क्रमांक 22. हा गा कामधेनूचे दुभते, दैवे जाहले तरी आपैते, तरी कामनेची का तेथे वानिकीजे. श्लोक क्रमांक 23. जरी चिंतामणी हाता चढे, तरी वांछेचे कवण साकडे, का आपुलेनी सुरवडे, इच्छा वेना. श्लोक क्रमांक 24. देखा अमृत सिंधू ते ठाकावे, मग तहानाची जरी फुटावे, तरी सायासू का करावे, मागील ते. अहो, दुभती गाय दारी आणली आणि ती कर्मधर्म दैव संयोगाने कामधेनू निघाली, तर मग तिच्याकडे आपल्या इच्छा, कामना मागण्यासाठी कमी का करावे? पण नाही. अशा वेळी तिच्याकडे हे 2 लिटर दूध मागणार. चिंतामणी जर हाती लागला तर आपल्याला पाहिजे ती वस्तू मागताना अडचण का वाटावी? आपल्या इच्छा पूर्ण का करून घेऊ नयेत? पण नाही. अशा वेळी तो दगड यांना चेटूक वाटावा आणि घाबरून यांनी तो नदीत भिरकावून द्यावा. अमृताच्या सागरी किनाऱ्यावर यावे आणि तहान लागल्यावर तडफडावे. कारण अशा वेळी यांना त्यांच्या गावचा महादेवाच्या देवळाजवळील पाण्याचा झरा आठवावा. अरे मग अभाग्या, गाव सोडून तेथपर्यंत जायचे कष्ट तरी कशाला घेतलेस? श्लोक क्रमांक 25. तैसे जन्मांतरी बहुती, उपासिता श्री लक्ष्मीपती, तू दैवे आजी हाती,
जाहलासी जरी. श्लोक क्रमांक 26. तरी आपुलिया सवेशा कान मागावासी परेशा देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. श्लोक क्रमांक 27. देखई सकळार्तीचे जियाले आजी पुण्य यशसी आले हे मनोरथ जहाले विजयी माझे. अनेक जन्म उपासना केली तेव्हा लक्ष्मीला श्रीपती मिळाला. त्याप्रमाणे अनेक जन्मी तुझी सेवा केली तेव्हा तू दैवयोगाने आमच्या हाती लागला आहेस. तर मग आम्ही आपल्या इच्छेनुसार तुझ्याकडे सर्वश्रेष्ठ मागणे का मागू नये? देवा, माझ्या मनातील इच्छा पूर्ण करून घेण्याची आता ही सुवेळ आली आहे. माझे पूर्व पुण्य सफळ झाले. माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले. माझ्या मनामधील सर्व हेतू पूर्णत्वास गेले. कारण एकदा का देव प्राप्त झाला की सर्व कामना तेथेच समाप्त होतात. बाकी मागण्या मिळतील, उपभोगल्या जातील आणि पुन्हा नव्या रूपात निर्माण होतील. परंतु देवाच्या प्राप्तीमुळे अन्य मागण्या न मागताच मिळतात. 25व्या ओवीमधील जन्मांतरी शब्द. गळ्यात माळ घातली, वृद्धापकाळी देवदेव केले की लगेच देव प्रसन्न होत नाही. त्यासाठी अनेक जन्म साधना, उपासना, तप करावे लागते. पुण्यात्मक पुण्य करावे लागते, म्हणजे निष्काम कर्म करावे लागते. देवाची पूजा काहीतरी लभ्यांशासाठी केली तर ते काही पाप नाही, परंतु ती सकाम पूजा आहे. ते पुण्यात्मक पुण्य नाही. देवाची भेट झाली तरीही त्याची कृपा मिळत राहावी म्हणून साधना, उपासना, तप सुरू राहिले पाहिजे. देवाचे दर्शन झाले म्हणजे मुक्ती पक्की झाली, शिक्कामोर्तब झाली असे नाही. 26व्या ओवीमधील सुकाळू शब्द. देव प्रसन्न झाला किंवा देवाचे दर्शन झाले किंवा एखादा योगधामी पोहोचला तरीही साधना, उपासना, तप सुरू असले पाहिजे. कारण मुक्तीसाठी ती वेळ यावी लागते. त्यासाठी देवाचे काही निराळे नियम आहेत. त्यात आपली वर्णी लागावी लागते. त्याला देवाची अंतिम मर्जी असे म्हणतात. कारण देव प्रसन्न झाला किंवा देवाचे दर्शन झाले किंवा एखादा योगधामी पोहोचला याचा अर्थ असा तेथे कायम टिकला असे नाही. केव्हाही आशाचा पाय घसरतो. असे समोर संधी आली की बहकतात. त्यामुळे देवाला काहीही घाई नाही. ती सुवेळ देवाच्या मर्जीने येते आणि मगच मुक्ती प्राप्त होते. 27व्या ओवीमधील पुण्य शब्द. जरी पुण्य ढिगभर साचले तरी ते फळास येऊन पक्क व्हायला वेळ लागतो. 4 पुस्तके वाचून कोणी मुक्त होत नाही. प्रामाणिक, योगिक, आध्यात्मिक आचरण करून कोणी मुक्त होत नाही. हे सर्व करून मग ते सहजच विसरले जाऊन जेव्हा तेथे प्रभुकार्य करायचे म्हणून करत राहणे व्हावे तेव्हा कुठे त्या पुण्याला अंकुर फुटायची शक्यता निर्माण होते. आणि म्हणून अर्जुन म्हणत आहे की देवा, आम्ही जन्मोजन्मी पुण्य केले तेव्हा त्या सर्व जन्मांचे पुण्य या जन्मी फळाला आले आणि आम्हाला तुझा लाभ झाला. आता आमचे सर्व मनोरथ पूर्ण झाले. आता या जन्मी आमची साधना, उपासना, तप सर्वार्थाने पूर्ण झाले. कारण श्लोक क्रमांक 28. जी जी परम मंगळधामा सकळ देव देवोत्तमा तू स्वाधीनू आजी आम्हा म्हणून या. देवा, तू परम, मूलभूत, अथपासून इतिपर्यंत मांगल्याचा ठेवा कोठार आहेस. मांगल्य तुझ्यापासून सुरू होते. तू सर्व देवांचा देव, श्रीकृष्ण, भगवंत श्री, योगेश्वर, परमात्मा, पुरुषोत्तम, आत्मपरब्रह्म आहेस. तूच ब्रह्मांडाचा आदी अनादी आहेस. तू आमच्या स्वाधीन आहेस आणि म्हणून आमचे सर्व मनोरथ पूर्ण झाले. या जन्मी आमची साधना, उपासना, तप सर्वार्थाने पूर्ण झाले. श्लोक क्रमांक 29. जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही स्तन्या लागूनी पाही जिया परी. देवा,
तू आमच्या स्वाधीन कसा आहेस, तर जसे लहान बाळ आईचे दूध प्यायला काळ वेळ स्थळ पाहत नाही, भूक लागली की तक्षणी ते दूध प्यायला मागते आणि माता तक्षणी त्याला दूध पाजायला घेते. बाळ लहान असते, ते जरा रुदन करू लागले की माता सर्व काम सोडून त्याच्याकडे धावते आणि त्याला काय हवे नको त्याची काळजी घेते आणि सर्व तोपरी संगोपन करते. याप्रमाणे देवा, तू माझे सर्व काही हित करण्यासाठी तत्पर राहतोस. माझे संगोपन रक्षण करतोस. ब्रह्मांड नायक असलेला तू माझ्या रथाचे सारथ्य करतोस, हेच मोठे नवल आहे. आणि त्याचबरोबर देवा, तू माझेही सारथ्य करतोस. माझ्या जीवनाचे तारू जर भलतीकडे जाऊ लागले तर वेळीच मला हितकारक उपदेश करून मला योग्य मार्गावर मार्गस्थ करतोस. श्लोक क्रमांक 30. तैसे देवा तू ते, पुसीजतसे आवडे ते, आपुलेनी आरते कृपानिधी. कृपेचा महासागर असलेल्या देवाधिदेवा, त्या लहानग्या बाळाप्रमाणे माझ्या इच्छेला जे जसे येईल ते तसे मी तुला खुशाल विचारत आहे. यासाठी मी जराही कोठेही संकोच भीड लाज बाळगत नाही. लहान तोंडी मोठा घास घेतला जाईल याचाही विचार मला शिवत नाही. यास्तव श्लोक क्रमांक 31. तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित, ते सांगई एक निश्चित पार्थू म्हणे. आपल्या बोलण्याची सांगता करताना अर्जुन म्हणाला, देवा, मला परलोकी वैकुंठधामी योगधामी कल्याण करणारे, परंतु या लोकी, या सद्य असलेल्या जीवलोकी, या भवसागरी आचरण करण्यासाठी सुयोग्य सुकर सुविध असे जे काही असेल ते एक काहीतरी निश्चितपणे ठामपणे मला सांग. आत्तापर्यंत अर्जुनाने भगवंत श्रींकडे मागितलेल्या मागण्यांचा पसायदानाशी असलेला अनुबंध म्हणजे अर्जुनाचे पसायदान पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.